नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। भाजपकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार आहे। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद अन्य कोणालाही दिलं जाणार नाहीये। भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हा स्पष्ट संदेश मिळालेला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अजूनही कायम आहे। रायगड पालकमंत्री पदाचा पेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवण्याचे आदेश देण्यात आले। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। अभिषेक मोठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अखेर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटतोय, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचं काय हा प्रश्न अजूनही कायम आहे। नक्कीच मागील अनेक दिवसांपासून जर पाहायचं तर नाशिक आणि रायगड या संदर्भात आपल्याला नेमका पालकमंत्री कोण हा प्रश्न पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र नाशिकचा सध्याला पाहायचं तर पालकमंत्री पदाचा तिढा हा आपल्याला सुटल्याचं पाहायला मिळत आहे। काल सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातली मुख्यमंत्र्यांच्या समवेत आपण बैठक देखील होताना पाहायला मिळालेली आहे। त्याला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते आणि अशातच गिरीश महाजन आपल्याला नाशिकचे पालकमंत्री पद हे आपल्याकडेच ठेवताना कायम असताना पाहायला मिळणार आहे। एकूणच सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद हे अन्य कोणालाही दिलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका ही भाजपकडनं घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाकडनं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना या संदर्भातले स्पष्ट संदेश देखील देण्यात आलेले आहेत। मात्र दुसरीकडे रायगड संदर्भातला जो तिढा आहे तो अजूनही आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एकत्र बसून हे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूण या संदर्भात आता भाजपचे वरिष्ठ नेते नेमके काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।